हो किती किलो तरी पण चिकन आणला? 40 किलो. 40 किलो चिकन आणलं जवळपास. 400-500 माणसं आहेत ना? महामाईच्या मंदिराला सोन्याचा कळस. सुरेश सरदारांचं नाव घ्यायला मला नाही आलं. आणि दादा कसं वाटलं इकडे आमच्या गावी येऊन? सेकंड टाइम आहे. हा पावसाळ्यात आले. हा बघितलेली दादाची पण व्हिडिओ बघितलेली. मस्त वाटतंय आणि इथे येऊन मंदिरातून तर गाव खूप छान वाटतं. आपल्या गावामध्ये आता बरेच युट्यूबर्स तयार झाले. हा कशी एकमेकांना प्रेरणा मिळते आणि प्रत्येक आपल्या पद्धतीने दाखवत असतो. हा ही तन्वी बघत असते युट्यूब. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आमच्या गावात गोंधळ आहे. गोंधळ ना प्रत्येक 3 वर्षांनी येतो आणि खूप धमाल असते. या दिवशी खूप मजा असते. बाहेरून जे गोंधळी असतात ते आमच्या गावात खास गोंधळ करायला येतात. आणि आता सर्व गावची मंडळी ती देवळात वगैरे जायला सुरू होतील, कारण देवळात सर्व पूजा आहे, सर्व गोष्टी आहेत त्या आता सुरुवात होणार आहे हळूहळू. आणि याच दिवशी मंडळी ना गावजेवण असतो, म्हणजे गावातल्या जेवढा पण महिला असतात त्या गावात जातात आणि जवळजवळ 400 ते 500 जणांचं जेवण असतो त्या बनवायला चालू करतात. आणि जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतो. आज खास करून चिकन असणार आहे आणि व्हेजमध्ये काय असणार आहे ते तिथे जाऊनच आपल्याला कळेल. तर आजचा असा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर चला फटफट जाऊया आता मंदिरामध्ये. तर मंडळी आता देवळात आलेलो आहे आणि चला पूजा वगैरे आतमध्ये आता सुरू होईल. बघा इथे सर्वांना आपली गावची मंडळी बसलेली आहे. बघते गोंधळी पण आलेली आहेत आतमध्ये. बघूया बाबा कसं आहेत. चला पाहूया आतमध्ये पण. आता ना सर्व लगबग चालू आहे. काका बघते सर्व पूजेची तयारी चालू आहे. इकडे बघा हार वगैरे आता सुरू करते सर्व. इकडे हार वगैरे लावायला आणि आपल्या महामाई देवीला सर्व दागिने वगैरे लावून चालेल. आता मंडळी नारळ ठेवतात, जो पूजेचा नारळ असतो. आता गोंधळी बुवा आलेले आहेत ते ठेवत आहेत. नारळ ठेवा, तांदूळ ठेवा. आज भद्राच्या मित्राला सुरुवात होणार होती, पण गाव पाठवून माझे महाबाई देवी तू माझे बाय आज लेकरा आनंदाने एकत्र आलेले. हा कार्यक्रम आनंदाने होते, असा आनंदाने पार पडता तुझ्या नावाचं श्रीफळ काढलेला आहे. आज भोंग्याला बोलूया. भोंग्याच्या पद्धतीने आज भद्राच्या मित्राला सुरुवात होणार. भद्राचा विधी लेकराने अल्पभाव अल्पमती अल्पबुद्धी अल्पमत पद्धतीने ह्या योजलेला आहे. आनंदाने पार पडते. ह्या भद्राच्या विधी कोणाचा राग नको, कोणाचा काय येऊन देऊ नको, कोणाचा आडेवेळा काय असेल तरी बाहेरच्या बाहेर घालव आणि कार्यक्रम आनंदाने पार पडते ग बाय माझे हर हर महादेव. तर मंडळी आता सर्व गोंधळाची तयारी सुरू झालेली इकडे. आणि जे गोंधळ आहे ना ते आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अंगणामध्ये होणार आहे. आता सूचना दिली आहे सर्वांना. आता एक एक करून गावची सर्व मंडळी देवळात यायला चालू होतील. फक्त ह्या साईडला ना इथे आपला गोंधळ सुरू होणार आहे. तिकडे आता आम्ही ना फुला सर्व हार रेडी करत होतो. तिकडे पाहिजे ना गोंधळी काकांना पाहिजे होते. सर्व आता रेडी करून झाले. बाबा अजून काय करायचंय काय? एवढंच आहे ना. अजून ही करायचंय काय माळ? बाबा इकडे करतात. ही गोंड्याची फुलं, ही चाफ्याची फुलाची का बघा रेडी केली. हे बघा ही चाफ्याची आहे आणि ती गोंड्याची फुलं. आता आई पण आले. सर्व जेवणाची तयारी आहे. इकडे वहिनी पण आहे. हा वहिनी पण आले. सर्व आता ना सुरुवात करते जेवण करायला. तर मंडळी आता ना सर्व गावातली जेवढी पण माणसं आहेत ते एक एक करून देवळात येतात आपल्या देवाची पाया वगैरे पाडायला. आणि आता तयारी वगैरे चालू आहे. तिकडे बघते जेवणाची तयारी चालू आहे. सर्व जेवण वगैरे बनवायला सुरुवात करतात. आणि आता इकडे जोगवा सुरू होणार आहे. मस्तपैकी नाचायला वगैरे सुरू करणार आहेत. आता ते जे गोंधळी काका आहेत ते पण सर्व रेडी करत आहेत. सर्व तयारी बहुतेक आता जोगव्याची तयारी सुरू झालेली आहे.
मंडळी अजून ना 5 घरं जवळपास घेणार. आता जोगवा चालू झालेला आहे. एक एक घर घेऊन तिथे सर्व पूजा वगैरे केली जाते, विधी असते. आता पुढच्या घराची इथे आम्ही चाललेलो आहोत. तर मंडळी आता जोगवा जो आहे तो संपन्न झालेला आहे. आम्ही पण आता घरी चाललेलो आहोत निघायला. निघून परत सर्व पाय वगैरे पडायला येऊ. आता पाय पडूनच आलोय, पण सर्व फॅमिली सोबत आई वगैरे सर्व येतील. आकाश, तन्वी, मुंबईवरून पण आमची माणसं आली सर्व, तर त्यांना पण दाखवतो कोण कोण आलंय ते. तर मंडळी आता फायनली मी रेडी झालेलो आहे. आम्ही सर्वच रेडी झालोय. आता डायरेक्ट आम्ही जातोय देवळामध्ये गोंधळाच्या इथे पाया पडण्यासाठी. आई पण रेडी झालेली आहे. आई झालं चालू आहे ना, जेवण वगैरे तयारी झाली? जेवण तिथे सगळं बनवायचं आहे आता. हा, तर आईने आज बघते खास गजरा पण घातलाय गोंधळाच्या निमित्त. आणि तिकडे तनू पण आहे बघा, आज खास मुंबईवरून आले गोंधळासाठी. इकडे गोलू रेडी झाले आहे. गोलू रेडी जाऊया. आणि का आमच्या आजीबाई बसले. आजीबाई चल, येतो ना गोंधळाला? कामा कामा चल लवकर, चल गोंधळाला. टाटा. तर मंडळी आता बघा गोंधळाची तयारी सुरू झालेली आहे. इथे सर्व तयारी चालू आहे. इकडे बघताय. आणि ना आता बहुतेक गावातली मंडळी आलेली आहे. जेवणाची तयारी होते. बघतोय आम्ही काय काय रेडी. इकडे बघा चिकन रेडी करताय. चिकन सुक्का आहे. आणि इकडे वाटप केलेला मसाला. इकडे काय व्हेज पण आहे बघा. व्हेज वाटाण्याची भाजी आहे. आणि इकडे बघा, इकडे पण तयारी चालू आहे जोरात. हा इकडे फणसाची भाजी आहे. हा इकडे भात वगैरे आहे. हा डाळ आहे. ही फणसाची भाजी आहे. हा नैवेद्य आहे. आणि इकडे भाताची टोप आहे. ते इकडे बघते. हा इकडे डाळ आहे. बराच जवळजवळ आहे. किती 400 जणांचं ते जेवण असेल ना? 400 काय जास्त ना आजी? 500. हा एवढी माणसं जेवणार आहेत आज. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. आणि इकडे अजून चिकन कटिंग चालू आहे. हे बघा. हो किती किलो तरी पण चिकन आणला? 40 किलो. 40 किलो चिकन आणलं जवळपास. 400-500 माणसं आहेत ना? बघते 40 किलो जवळपास चिकन आणलेलं आहे. आणि हा बघा इकडे पण कटिंग चालू आहे. हा भाजीपाला वेगळा आहे. इकडे वहिनी आणि ताई दोघी पण कांदे कापतायत. भाजी खाणारे वेगळं, चिकन भाजी खाणारी वेगळी, चिकन खाणारी वेगळं. गावची कोरी कडकडी चाय आलंय. मस्त आहे. मंडळी इकडे वटी भरण्याचा आता कार्यक्रम चालू आहे. आणि गावातल्या बायका पण इकडे आल्यात. आणि इकडे ना इकडे बघताय तर सर्व रेडी झालेलं आहे पूजेचा. इकडे गावातली सर्व मंडळी आलीत. लहान मुलं आहेत. बघते सर्व पूजेचं सर्व सामग्री घेऊन रेडी झालेलं आहे. गावातील लहान थोर मंडळी, गुराव मंडळी, फौज मंडळी, पाहुणे मंडळी, ड्युटी बाजूला हुकूम काय? हा शाबास शाबास.
सोन्याचा कळस, महामाईच्या मंदिराला सोन्याचा कळस. सुरेश सरदारांचं नाव घ्यायला मला नाही आळस. इलायची आणि केळी उदयरावांचं नाव घेते गोंधळाच्या वेळी. सासू सासरे हौशी सासू सासरे प्रेम नंद धीर हौशी संजय रावांचे नाव घेते गोंधळाच्या दिवशी. श्री महामाई देवीचं मंदिर आहे आंबोली गावाची शान. हितेंद्र रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचं राखून. नवीन नवीन नाव घ्या. नवीन नवीन नवीनच आहेत त्या. नवीन नवीन घ्या. बरं जुनं पाठ असलं तर जुनं घ्या. चांदीच्या पाटावर मोराची खून अजिंक्यरावांचं नाव घेते धार्मिक. वा शाबास. सोन्याचे मंगळसूत्र हिरा म्हणून जोडला आणि सोन दाखवण्यासाठी आई वडील सोड. वा शाबास. सागरात पती पत्नीची नौका अनिल पतींचे नाव घेते सर्वजण ऐका. हळदी कुंकू आहे सुवासिनीचं वाण. कल्पेशावांचं नाव घेते सर्वांचं ठेवून मान. हिमालय पर्वतांवर बर्फांच्या राशी. हिमालय पर्वतांवर बर्फाच्या राशी. संदीपरावांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी. सावित्रीने यमाचा पुरवला पिछा. सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरवला पिछा. जयदीपरावांमुळे अखंड सौभाग्य मिळावे हीच माझी इच्छा. हा गोंधळाचा विधी लग्नाने अल्पमती अल्पमती या पद्धतीने केलेला आहे. हा गोंधळाचा विधी करत असताना जरी काय कोणाच्या हातून चुकलं झालं तरी माफ करा. आवाज जेव्हा चुका द्यावा. एकंदरीत अखंडित गावामध्ये त्यांच्या गुरा ढोळा मुला माणसा सगळ्या गोष्टी सुपत्ती जाईल आणि 3 वर्षाचा पालीचा गोंधळ केला तो मान्य करून घाला. तर आता मी पाया पडायला आलोय. मोठ्याही पण सोबत आहे, तनू आहे. चला गोलू पण इकडे बघा. गोलकांडी पण आले. चला नंतर पूजेचे इथे पाय पडायला जाऊया. ते दादा पण आलाय. कोकणी निखिल दादाचं चॅनल व्हिडिओ नक्की पाहतच असणार. आणि दादा कसं वाटलं इकडे आमच्या गावी येऊन? सेकंड टाइम आहे. हा पावसाळ्यात आले. हा बघितलेली दादाची पण व्हिडिओ बघितलेली. मस्त वाटतंय. आणि इथे येऊन मंदिरातून तर गाव खूप छान वाटतं. हा मस्त. गावच मस्त. प्रत्येक गावच मस्त असतं. बरोबर बरोबर बरोबर. आणि व्हिडिओतून बघितलेलं आहे. हा आमच्या घरातले सर्व फॅमिली पूर्ण बघत असते. दादाच्या आणि तुझ्या दोघांच्या पण. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि असं नवीन नवीन बनवत जा. थँक्यू. आपल्या गावामध्ये बरेच युट्यूबर्स तयार झाले. हा कशी एकमेकांना प्रेरणा मिळते आणि प्रत्येक आपल्या पद्धतीने दाखवत असतो. हा ही तन्वी बघत असते युट्यूब टीव्हीवर लावूनच बघते. मंडळी बघताय तर सर्व गावातली मंडळी जेवायला बसलेली आहे. पूर्ण पंगत आपली चालू आहे इकडे. तिकडे पण बघते सर्व मंडळी बसले. हा पूर्ण देवळाचा गाभारा आहे बाहेरचा. तिकडे सगळे पंगत बसले. चला आता मी पण जेवायला बसलो. इकडे बघते चिकन आहे आणि भात आहे. तर मंडळी आता फायनली घरी आलेलो आहे. आणि आज खूपच भारी दिवस होता. आज आमच्या गावात गोंधळ होता.
आणि कशा प्रकारे आमच्या गावात गोंधळ असतो, खास करून 3 वर्षांनी एकदा येतो हा गोंधळ, आणि कशा प्रकारे असतो ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि खूप धमाल असते गावची, आणि मुंबईवरून पण खूप सारे चाकरमानी खास या दिवसासाठी आले होते. आणि गावजेवण होतं, जवळपास 400 ते 500 जणांचं जेवण गावातल्या महिलांनी केलं होतं. आणि जेवायला पण खूपच भारी मजा आली. नॉनव्हेज होतं, नॉनव्हेजमध्ये आपलं चिकन होतं, आणि नंतरला व्हेजमध्ये वाटाण्याची भाजी होती. तर कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.